नमस्कार मित्रांनो, नवरी मी हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की यश आता साखरपुड्यामधून गायब झालेला असतो आणि लीलाने त्याला गायब केलेलं असतं. सगळेजण त्याला शोधत असतात. दुर्गाला तर खूपच टेन्शन आलेलं असतं. श्वेता म्हणते, 1 मिनिट, तुम्ही सगळ्यांनी परत एकदा फसवणूक केली का माझी? त्यावर दुर्गा म्हणते, तुझी काय, माझीच फसवणूक झालीये. यश एकतर सापडत नाहीये, तू जरा गप्प बस. श्वेता म्हणते, नाही नाही, आणि तुमचा भाऊ काय लहान आहे का असं निघून जायला? मुळात त्याला माझ्यासोबत लग्न करण्यातच इंटरेस्ट नव्हता असं मला सुरुवातीपासूनच वाटतंय. श्वेताची आई म्हणते, हो, काहीतरी गडबड गोंधळ आहे असं पहिल्यापासूनच वाटत होतं. आता लक्ष्मी सरस्वती यशला त्याच्या रूममध्ये जाऊन शोधतात, पण तिथेही तो नसतो, त्याचा फोनही लागत नसतो. दुर्गा म्हणते, हे सगळं ना आता लीलामुळेच झाले, तिनेच केलं हे सगळं. श्वेता म्हणते, दुर्गा वहिनी काय बोलताय? ती आहे तरी का इथे? आणि मुळात तुम्ही तुमच्या भावाचं सत्य लपवू नका. तो काय लहान आहे का त्याला पळवून न्यायला? स्वतःची मतं नाहीये का त्याला? दुर्गा म्हणते, मी लीलाच्या रूममध्ये जाऊन चेक करते. ती जर रूममध्ये नसली ना तर 100% हे काम तिनेच केलंय. श्वेता म्हणते, ते काही नाही, यशलाच मुळात माझ्यासोबत साखरपुडा करण्यात काही इंटरेस्ट नव्हता. तेवढ्या तेजे तिथे येतात आणि ते म्हणतात, बरोबर आहे तुझं, यश आणि रेवतीचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, ते मला आत्ताच समजले आहे. आणि म्हणूनच यशला तुझ्यासोबत लग्न करण्यात किंवा साखरपुडा करण्यात खरंच इंटरेस्ट नव्हता. श्वेता आणि तिची आई आता तमाशा घालत असतात. श्वेता म्हणत असते, काय ए जे तुम्ही हे बोलताय, तुम्हीच आमचं साखरपुडा आणि लग्न ठरवलं होतं ना? आता सरस्वती म्हणते, पुन्हा एकदा या बिचारीचं लग्न मोडणार आता? लक्ष्मी म्हणते, जरा शांत बस ना सरस्वती. लक्ष्मी म्हणते, ए जे तुम्ही काय बोलत आहात? तुम्हीच या दोघांचं लग्न लावून देणार होतात कोणत्याही परिस्थितीत, असं प्रॉमिस केलं होतं ना, मग हे काय? श्वेता म्हणते, ए जे, ती लीला आणि रेवती तर प्रत्येक वेळेला माझ्यामध्ये येत असतात, त्यांचं काय वैर आहे ना माझ्यासोबत मला कळत नाहीये. पण ताई, कुठल्या तोंडाने मी सगळ्या जगासमोर आता जाऊ गो? सांग ना, दुसऱ्यांदा लग्न मोडतंय माझं. आणि ए जे, तुमच्याकडून मी ही अपेक्षा केली नव्हती. तुम्ही माझ्या हातावर मेहंदी स्वतः काढून दिली होती. तुमच्यासोबत लग्न माझं झालं नाही, त्या लीलाचं झालं, तरी सुद्धा तुम्ही काही बोलला नाही. आता दुसऱ्यांदा तुम्ही श्वेता, तुम्ही माझं आणि यशचं लग्न ठरवलं, ते सुद्धा आता तुम्ही स्वतःच्या तोंडाने मोडतायत. काय करायचं मी? याला काय म्हणायचं सांगा ना? एजे स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की तुझा आणि यशचा साखरपुडा ठरवण्याआधी मला हे माहिती नव्हतं की यशचं आणि रेवतीचं एकमेकांवरती प्रेम आहे. आणि असं माहीत असताना सुद्धा तुमचं मी लग्न लावून दिलं तर तुमचं तिघांचंही नुकसान होईल, तुमच्यावर अन्याय होईल. हा माझा ऐक, मी 4 दिवसात दुसरा कुठला तरी मुलगा शोधतो आणि त्याच्याबरोबर तुझं लग्न लावून देतो. श्वेता म्हणते, ते काही नाही, मला काही माहिती नाही, तुमच्यावर आता माझा अजिबात विश्वास नाहीये. श्वेताची आई म्हणते, यश बरोबरीचं लग्न झालं असतं ना तर सेटल झाली असती माझी मुलगी. आता कुठल्या तोंडाने आम्ही बाहेर जायचं सांगा ना तुम्ही मला? एजे म्हणत असतो, श्वेता प्लीज सावर स्वतःला. श्वेता म्हणते, नाही नाही, सगळं मागचं विसरून ना मी चांगलं वागत होते सगळ्यांसोबत, पण माझ्यासोबत असं का होतंय मला कळत नाहीये. पण आता नाही, माझं भविष्य मी दुसऱ्या कोणाच्या हातात देणार नाहीये, स्वतःसाठी आता खंबीरपणे उभी राहणार आहे. ते मला काही माहिती नाही एजे, माझं खूप मोठं नुकसान होतं या सगळ्यात. एजे म्हणतात, मी मान्य करतो, जहागीरदारांकडनं खूप मोठी चूक झालेली आहे. श्वेता म्हणते, मला माफी नकोय, मला फक्त एकच गोष्ट हवी, या बदल्यात तुम्ही यशच्या नावी जे शेअर्स करणार होतात ना ते माझ्या नावी करायचे. आमचं दोघांचं लग्न झालं असतं तर यशच्या नावावर तुम्ही तुमच्या कंपनीचे 5% शेअर्स करणार होता, ते आता मला माझ्या नावावर हवेत. लक्ष्मी आणि दुर्गा खूपच भडकतात आणि म्हणतात, श्वेता, हा काय बिझनेस आहे का? तुला पैशांपेक्षा जास्त महत्त्वाचं दुसरं काही वाटत नाही का गं? लग्न मोडतंय तुझं आणि अशी बोलतेस तू? श्वेता म्हणते, मग काय करू ताई, स्वतःचा विचार नको करू तर काय करू? आणि हो, तुम्हाला बिझनेस वाटत असेल ना तर तसंही खरं, पण मला नुकसान भरपाई हवी माझ्या भविष्यासाठी, माझं भविष्य सिक्युअर होण्यासाठी. एजे म्हणतो, ठीक आहे, दिली तुला 5% शेअर. हे ऐकून आता सगळेच जण खूप शॉक झालेले असतात. प्रमोद म्हणत असतो, पण बाबा, एजे त्याचंही काही ऐकून घेत नाही. किशोर म्हणतो, याने तर ठरवलंच आहे खिरापतीसारखी प्रॉपर्टी वाटून टाकायची, कळतं की नाही आहे एजीला काही, असं तो मनातल्या मनात म्हणत असतो. एजे म्हणत असतो, पैसे तर कधीही कमवता येईल, पण जो नावाला बट्टा लागतो ना तो कधीही कमवता येत नाही. एकदा नाव गेलं की गेलं, त्यामुळेच मी हे शेअर्स आता श्वेताच्या नावाने करणार आहे. इकडे लीला आणि यश गाडीमधून कुठेतरी जात असतात आणि एकमेकांसोबत बोलत असतात. यश म्हणतो, लीला वहिनी, थँक गॉड, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. आणि लीला म्हणते, माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता, सगळं काही व्यवस्थित झालं आणि तुझा साखरपुडा मोडला हे बरं झालं. आता यश म्हणतो, तुझ्या हाताला जखमा झाल्या होत्या त्याचं काय झालं? लीला म्हणते, मी कसं बसं मेकअप करून झाकलाय त्या जखमा. त्यांच्या मागे किशोरचा माणूस असतो, तो किशोरला फोन करून सगळं काही सांगत असतो. किशोर म्हणतो, तू त्यांच्या मार्गावर राहा, ते काय करतात, कुठे जातात, सगळ्या गोष्टींचे अपडेट मला हवेत. तो माणूस सुद्धा हो असं म्हणतो आणि त्यांच्या मागेच असतो. यश आणि लीला आता गाडीतून उतरलेले असतात. यश म्हणत असतो, लीला वहिनी तिकडे सगळे काळजी करत असतील. लीला म्हणते, हो ना, पण याच्याशिवाय पर्यायच नव्हता, तुझी एंगेजमेंट आणण्यासाठी मला हे करावंच लागणार होतं. यश म्हणतो, लीला वहिनी, थँक्यू सो मच. लीला म्हणते, असं काय करतोय, थँक्यू कशाला म्हणतोय? तुझ्यासाठी मी मोठ्या बहिणीसारखी आहे की नाही? तुझ्यासाठी आणि रेवतीसाठी मी काहीही करू शकते. तो माणूस आता सगळे काही अपडेट्स हे किशोरला देत असतो आणि म्हणत असतो की यश कुठे
लपून बसलाय ना, याचा पत्ता लागलाय. त्या लीलाने त्याला एका ठिकाणी आणलंय. मी तुम्हाला लोकेशन सेंड करतो. किशोर म्हणतो, बरं झालं, माझं काम तू परफेक्ट केलेलं आहेस. आता या लीला आणि एजंटच्या विरोधात मी असं प्यादं उभं करणार आहे ना, लीलाने त्याची कल्पनाही केलेली नसेल. असं तो फोनवर बोलतो आणि फोन ठेवून देतो. एजे म्हणतो की दुर्गा, सगळ्यात आधी ना आपण यशला शोधायला हवं. कुठे गेलाय तो? आणि माझी खात्री, हा साखरपुडा त्याला करायचा नव्हता म्हणूनच तो पळून गेला असेल. दुर्गा म्हणते, नाही एजे, त्या लीलानेच त्याला पळवलं आहे. एजे म्हणतो, पण मी तर तिला शिक्षा केली होती ना. दुर्गा म्हणते, हो, तुमची शिक्षा मोडून सकाळीच ती यशला घेऊन जात होती. पण मी पाहिलं तिला आणि यशला रूममध्ये पाठवलं. आणि माझी खात्री आहे लीला आता रूममध्ये नसणार आहे. चला मी तुम्हाला दाखवते. आजी म्हणतात, अगं असं काय करतेस? लीला असं नाही करणार. एवढ्या खालच्या थराला ती जाणार नाही. दुर्गा म्हणते, तिनेच केलंय. तिनेच ही सगळे काही नाटकं केली आहे. ते बाबा वगैरे बनवून आली आणि सगळ्या घरात धूर केला आणि माझ्या भावाला पळवून नेलं. आजींचा विश्वासच बसत नसतो. दुर्गा म्हणत असते, आजी, असंही तुम्हाला आता माझ्यावर विश्वास राहिलेला नाहीये. तिला तुम्हाला जास्त महत्वाची वाटते. आजी म्हणते, तसं काही नाहीये दुर्गा. दुर्गा म्हणते, चला आजी, तुमच्या रूममध्ये चला. ती एजंटला रूममध्ये घेऊन आलेली असते आणि दरवाजा उघडते तेवढ्यात तिथे लीला बसलेली असते. दुर्गा म्हणते, लीला, तू इथे काय करते? माझी 100% खात्री आहे तूच यशला गायब केलेला आहे. तुझाच प्लॅन आहे सगळा. आणि ती लीलावर खूप जोराने ओरडत असते. एजे म्हणतो, दुर्गा, प्लीज शांत हो तू. लीला संपूर्ण वेळ या रूममध्ये बसून आहे. माझी शिक्षा ती पाळते आहे आणि ती असं काय करेल याच्यावर माझा विश्वास नाहीये. यश स्वतःच्या मर्जीने इथून निघून गेलाय. दुर्गा म्हणते, नाही, स्वतःहून यश असं काहीही करू शकत नाही. मला माहिती आहे ना, इनेच त्याला फूस लावून तीच घेऊन गेली होती त्याला. त्यावर एजे म्हणतो, दुर्गा, प्लीज शांत हो. दुर्गा आता लीलाच्या अंगावरती धावून जाते आणि एजे तिला अडवतो आणि म्हणतो, दुर्गा, तू असं काहीही बोलू नको तिच्या बाबतीत. फॉल्स ॲलिगेशन करू नकोस. त्यावर दुर्गा म्हणते, नाही नाही एजे, मी का चुकीचं बोलू ना? मी फॉल्स ॲलिगेशन करतच नाहीये. एजे तिला आता खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला लीलाचीच बाजू सत्याची वाटत असते आणि दुर्गा खोटं बोलते हे त्याला कळत असतं. एजींचा लीलावर खूप विश्वास असतो. लीला असं काय करेल त्यांना वाटतच नसतं. मात्र लीलाला आता खूप गिल्टी वाटत असतं. ती बेडवरून खाली उतरते आणि म्हणते, एजे, थांबा, मीच केलं हे सगळं काय. यशने इथून निघून जाण्याचा त्याचा आणि माझा प्लॅन होता. एजे म्हणतो, काय? लीला, तू सगळं केलं आणि यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे असं मला वाटतंय. बोल पटकन, काय कारण होतं? त्यावर आता लीला म्हणते, एजे, मला खरंच माफ करा, पण दुसरा काही ऑप्शनच नव्हता. हा सगळा प्लॅन ना यशचा आणि माझा होता, फक्त माझ्या एकटीचा नव्हता. काहीही करून आम्हाला मुहूर्त टाळायचा होता साखरपुड्याचा आणि म्हणूनच त्याच वेळेला मी यशला इथून जायला सांगितलं. म्हणजे त्यालाच मी घेऊन गेले आणि तो आता फार्म हाऊसवर आहे, अगदी सुखरूप आहे. आता दुर्गा तिच्यावरती खूप धावून जाते आणि चिडत असते आणि म्हणत असते, तुझ्यामुळे माझ्या भावाला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. माझा भाऊ माझ्यासाठी सगळं काही आहे आणि त्याला काही झालेलं मी सहन करणार नाही. एजे म्हणतो, अगं काय करतेस दुर्गा? शांत हो ना जरा, तिच्यावर का चिडतेस? दुर्गा म्हणते, एजे, एवढं सगळं काही होऊन सुद्धा तुम्ही तिची बाजू घेत आहात ना? त्यावर एजे म्हणतो, नाही, तुझ्या भावाला काहीही झालेलं नाहीये. लीला जाईल आणि त्याला घेऊन येईल. लीला म्हणते, हो हो, मी जाते आणि यशला घेऊन येते. दुर्गा म्हणते, अगं मग जा ना, त्याला काही झालं तर? आता लीला पटकन जाते. एजे दुर्गाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तिला सांगत असतो की मी आहे ना इथे, यशला काहीही होऊ देणार नाही. तो अगदी सुखरूप असणार आहे, तू शांत हो. आणि तिला तो पाणी देत असतो. आता सगळ्यांसमोर एजेंनी म्हणजेच दुर्गासमोर लीलाची बाजू घेतलेली असते. लीलाला समजावून घेतलेलं असतं. हे सगळं लीलासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि मेन म्हणजे एजेला किंवा दुर्गाला काही कळतही नसतं तरी सुद्धा लीलाने स्वतःचं मत मांडलेलं असतं आणि स्वतःचं स्पष्टीकरण दिलेलं असतं. ती एजंटपासून काही लपवत असते. काही खोटारडेपणा तिने केलेला नसतो. एजंटला सगळं काही खरं खरं सांगितलेलं असतं आणि तिचं आणि एजंटचं नातं किती स्वच्छ आणि निर्मळ आहे याच्यातूनच हे सगळं काही सिद्ध होत असतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.